जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे आपलं लेक्चर आहे एम ए फर्स्ट इयर सेम सेकंड आणि जो पेपर आहे आपला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर, आजचे जे आपले महत्त्वपूर्ण विचारवंत आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, आज आपण फेरी पार्कर फॉलेट यांच्याबद्दल बोलणार आहोत. फेरी पार्कर फॉलेट, मेरी पार्कर पार्कर फॉलेट, मेरी पार्कर फॉलेट यांच्याबद्दल बोलणार आहोत. पाहता सुरुवातीला बघू आपण आता थोडं यांच्याबद्दल पहा. यांनी जे आपलं हे जे विचारवंत आहे 1950 ते 1960च्या दशकात समाजशास्त्रीय व मानसशास्त्रीय तज्ज्ञाद्वारे शोधल्या गेलेल्या परंतु आपल्या कालखंडात फॉलेट यांनी आपल्या लिखाणातून फार मोठी एक क्रांती घडवून आणली. जीवन परिचय बघा. यांचा जन्म अमेरिकेतील बोस्टन शहरात 1868ला झाला आहे. प्रारंभिक शिक्षण हायर अकॅडमीत झाले. नंतर आपल्या शिक्षकांच्या विचार आणि प्रेरणेने अतिप्रभावित ते झाले. नंतर त्यांनी जे आपले पुढील शिक्षण आहे रेडक्लिफ कॉलेजमध्ये घेतले. त्यांचं जे गाजलेलं पुस्तक आहे द न्यू स्टेट, हे त्यांचं एक गाजलेलं पुस्तक आहे. अधिकही त्यांचे इतर गाजलेले पुस्तक आहे. द न्यू स्टेट हे 1920 साली पब्लिश झालं आहे. क्रिएटिव्ह एक्सपिरियन्स हे 1924 साली पब्लिश झालं आहे. नंतर फ्रीडम अँड कोऑर्डिनेशन हे 1949ला पब्लिश झालेलं आहे. हे त्यांची महत्त्वपूर्ण ग्रंथसंपदा. आता मानसशास्त्रीय दृष्टिकोन पहा. मेरी पार्कर फॉलेट यांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन पहा काय सांगते. आधुनिक युगात हे सिद्ध झाले आहे की प्रत्येक मानवीय संघटनेत मानसशास्त्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. प्रशासकीय तसेच व्यवस्थापकीय प्रक्रियेत मानसशास्त्रीय अध्ययनाचे स्थान अनिवार्य असल्याची जाणीव सर्वप्रथम फॉलेटनेच करून दिलेली आहे. म्हणजे प्रशासकीय तसेच व्यवस्थापकीय आणि व्यवस्थापकीय प्रक्रियेत मानसशास्त्रीय अध्ययनाचे स्थान अनिवार्यता आहे आणि याची जी जाणीव सर्वप्रथम करून दिली आहे तर ते कोण दिलेली आहे? फॉलेटनेच करून दिलेली आहे. याच्या संदर्भातले जे दृष्टिकोन आहे त्यांनी क्रिएटिव्ह एक्सपिरियन्स या पुस्तकामध्ये लिखाण करून ठेवलेले आहे. कशा संदर्भात? प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय प्रक्रियेत मानसशास्त्रीय अध्ययनाचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. हा जो विचार आहे त्यांनी क्रिएटिव्ह एक्सपिरियन्स या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेला आहे. हा आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोन पाहून येतो. फॉलेट यांचा प्रश्न असा विचारू शकते, मेरी फॉलेट यांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन स्पष्ट करा. तर आपण कशा संदर्भात हा बघत आहे. पुढे पाहते काय म्हणतात, मानवी वर्तन, मानवी संबंध व मानवी समस्या या क्षेत्रातील तिच्या अनमोल योगदानामुळे डॅनियल ए रेन म्हणतो की कालगणना शास्त्रानुसार ती शास्त्रीय व्यवस्थापनात युगांत येते आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने ती सामाजिक मानवयुगात मोडते. सामान्यतः फॉलेटने संघटनात्मक वर्तनाच्या सामाजिक व मानसशास्त्रीय पैलूचे अवलोकन केले आहे. तिच्या मते व्यवस्थापनातील समस्या या मूलत मानवी संबंधातील समस्या असतात. तसेच तिच्या मते व्यक्ती ही मुळातच रचनात्मक आणि सहकारी वृत्तीची असते आणि अर्थातच फॉलेटची जी भूमिका आहे तत्कालीन मानसिकतेशी मेळ घालणारी व निश्चितच याच्याशी साधर्म्य साधणारी होती आणि आपल्या काळाचा पुढचा वेध घेणारी होती.
आणि कोलार्डे म्हणतो व्यवस्थापन विचारधारेच्या विकासात पॉलेटने प्रारंभिक व्यावहारिक कार्य व अनुभव दृष्टिकोन आणि 40 वर्षानंतरच्या मनोशास्त्रीय दृष्टिकोन या दरम्यान एक पूल निर्माण केला होता आणि मानवी संबंधाचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन क्रांतिकारी ठरलेला आहे. आता आपल्या इथे असं लक्षात आलं असं पॉलेटने मानवी वर्तन, व्यवस्थापकीय प्रशासन, मानसशास्त्र यामध्ये सामाजिक बांधिलकी कशी निर्माण करता येईल, याच्यातून एकमेकांचे संबंध कसे जोपासता येईल, ते पुढं कसे डेव्हलप करता येईल आणि ते कसे इंटरकनेक्ट त्यांचे संबंध आहे आणि मानवी मूल्यांची जोपासना त्याच्यातून कशा प्रकारे करता येईल, हे विविध तत्व मेरी पॉलेट यांच्या या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला अनुभवता येते. समजलं? हा होता हेनरी पॉलेट यांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन. नंतरचं पहा हेनरी पॉलेटची आता हेनरी पॉलेटचा रचनात्मक संघर्ष पहा. काय पाहताय आपण? रचनात्मक संघर्ष पहा कसा होते. तर संघटनेतील संघर्षाच्या अभ्यासाला पॉलेटने सर्वाधिक महत्त्वाचे स्थान दिले आहे. संघर्षाबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्याचा रचनात्मक उपयोग करून घेतला जाऊ शकतो हे सांगणारी पॉलेट पहिली प्रशासकीय विचारवंत होते. संघर्ष व प्रामुख्याने रचनात्मक संघर्ष आणि तो मिटविण्याचे मार्ग या संबंधीचे विस्तृत विवरण पॉलेटने आपल्या क्रिएटिव्ह एक्सपिरियन्स या पुस्तकामध्ये केलेले आहे. रचनात्मक संघर्ष पाहताय आपण हेनरी पॉलेट यांचा. हे पहिले विचारवंत होते की रचनात्मक संघर्षाबाबत सकारात्मक दृष्टी घेऊन रचनात्मक उपयोग करून त्यांनी घेतला आणि पॉलेटने प्रशासकीय व संघर्ष व प्रामुख्याने रचनात्मक संघर्ष याबद्दल लिहिणारी ती पहिली व्यक्ती होती. आता पुढे पहा. अमेरिकेतील ब्युरो ऑफ पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन कॉन्फरन्स ग्रुप समोर जानेवारी 1955ला तो सादर केला होता आणि द सायकोलॉजिकल फाउंडेशन या शोध निबंधातूनही त्यांनी संघर्षवादाबद्दल बरेच काही लिहून ठेवलेले आहे. आता संघर्ष म्हणजे काय पॉलेटच्या मते? पॉलेटच्या मते संघर्ष म्हणजे नेहमीच नकारात्मक कृती असते असे नव्हे, तर समूहाच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग करून संघर्षाला रचनात्मक स्वरूप प्राप्त करून दिला जाऊ शकतो. ती म्हणजे संघर्ष होय. संघर्ष चांगला किंवा वाईट नसतो, तर तो चांगल्या किंवा वाईट परिणामासाठी व्यवस्थापकांना संधी प्रदान करीत असतो असं हेनरी पॉलेटचं मत आहे. काय सांगितलं आहे? संघर्ष हा नकारात्मक कृती असते असे नाही, तर तो सकारात्मक नकारात्मक या दोन्ही दृष्टिकोनातून असते. पण संघर्ष चांगला किंवा वाईट हे किंवा त्याचे चांगला किंवा वाईट परिणाम हे व्यवस्थापकांना एक प्रकारे चांगली संधी प्रदान करीत असतो असे तो म्हणतो. संघर्ष कोणत्याही संघटनेत महत्त्वाची भूमिका वठवू शकतात. म्हणून पॉलेट म्हणते रचनात्मक संघर्षाला ते संघटनेतील कोणत्याही प्रक्रियेच्या गतिविधीत अस्तित्वात असेल त्याला मान्यता दिली पाहिजे. त्यामुळे सर्व बाबतीत सामाजिक संबंध समृद्ध होतात. सामान्यतः संघर्षाबाबत पॉलेट सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आहे, परंतु तिच्या मते संघर्ष म्हणजे युद्ध नव्हे, तर संघर्ष म्हणजे विचार व हितातील भिन्नता किंवा भिन्नतेचा आभास असतो. असा संघर्ष हा केवळ मालक व नोकर यांच्यातच होतो असे नव्हे, तर तो व्यवस्थापक व संचालकातही म्हणजे संचालकामध्ये सुद्धा होऊ शकतो. अर्थात संघर्ष अथवा मतभेद ही सार्वत्रिक व अनिवार्य प्रक्रिया आहे.
आता संघर्ष या संकल्पनेबाबत हेनरी पॉलेटनं आपलं पुढं मत असं मांडलेलं आहे. संघर्ष ही जी भूमिका आहे, संघर्ष ही भूमिका फक्त कामगार आणि व्यवस्थापक यांच्यामध्येच निर्माण होत नाही, तर संघर्ष हे व्यवस्थापक आणि संचालक यांच्यामध्ये सुद्धा निर्माण होऊ शकते, असं मेरी पॉलेट यांनी म्हटलेलं आहे. आणि संघर्ष आता मालक, नोकर म्हणजे व्यवस्थापक, कामगार. आता संघर्ष, आता याच्याबद्दल एवढं काही बोलायचं काम नाही, कारण कंपनीमध्ये जेव्हा कामगार आणि व्यवस्थापक यांच्यामध्ये जर एखादी बाजू नकारात्मक जर होत असेल तर त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो आणि काही काळापर्यंत उत्पादनाचं जे साधन आहे ते बंद ठेवले जाते. युनियनची एकता असते आणि आपल्याला हे माहीतच आहे. हेनरी पॉलेटनं या संदर्भात आपलं लिखाण केलेलं आहे. पुढं पुढे ते म्हणतात, वाईट चिंतन व त्यांची उपेक्षा करण्यापेक्षा त्यातून लाभ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा काहीतरी उत्कृष्ट करण्यासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. त्यांच्या मते जर संघर्षात विध्वंसकतेची बीजे लपलेली आहेत तर तशीच त्यात रचनात्मकतेचीही अंश आहे. अर्थात संघर्षाला विध्वंसकता व रचनात्मकता या दोन्ही पद्धतीने हाताळल्या जाऊ शकते. संघर्ष ही दुधारी तलवार आहे, जसे वापरले जाईल तसे त्याचे परिणाम दिसतील. आता इथं म्हटलं आहे संघर्षाला मेरी पॉलेट यांनी दुधारी तलवार असं म्हटलेलं आहे. म्हणजे संघर्षामधून वाईटही करता येते, सकारात्मक भावनाही निर्माण करता येते. संघर्षातून आपल्याला लाभही निर्माण करता येते, तर संघर्षातून आपल्याला नुकसान सुद्धा करता येते. म्हणून संघर्षाला दुधारी तलवार मेरी पॉलेट यांनी म्हटलेला आहे. आणि संघर्ष या तत्वाचा जसा उपयोग तुम्ही कराल त्या प्रकारचा लाभ तुम्हाला घेता येईल असे मेरी पॉलेट म्हणतो. पॉलेटने संघर्षाची तुलना घर्षणाशी करते. तिच्यामध्ये अभियंता घर्षणाचा रचनात्मक उपयोग करून घेतो. चाकांना गती, पट्टा व खुली यांच्या घर्षणातूनच मिळते. चाक व पट्टी यांच्यातील घर्षणातून रेल्वे पुढे चालते. चमक घर्षणातून निर्माण होते. व्हायोलिनमधून मंजूळ स्वर घर्षणामुळेच शक्य होतो. आपण घर्षणातूनच अग्नीची उत्पत्ती केली. त्याच क्षणाला आपण आपली दारिद्र्य अवस्था पाठीमागे सोडली. आता हे उदाहरण दिलेले आहे. मेरी पॉलेट यांनी म्हटलं आहे घर्षणातूनच संघर्षाची निर्मिती होते. जसं आग पेटवण्यासाठी आपल्याला दगड घासावं लागते, म्हणजे घर्षण करावं लागते. आपल्याला चालताना जमिनीवरून पायाचं आणि जमिनीचं एक प्रकारे घर्षणच होते. तसंच व्हायोलिन जो आहे त्याच्यामधून जो मंजूळ असा आवाज आहे तो घर्षणातूनच निर्माण होतो. अशी वेगवेगळे उदाहरणं याच्या संबंधित मेरी पॉलेटने लिहून दिलेली आहे. समजलं तुम्हाला संघर्षवाद मेरी पॉलेट यांचा दृष्टिकोन. नंतर पहा, हे दोन प्रश्न आपण यांच्या संदर्भात घेतले. नंतरचा जो मुद्दा आहे मेरी पॉलेट यांच्या एकीकरणाचे आधार कोणते? एकीकरणाचे आधार. एकीकरणाचे आधार, पहिला आधार दिला आहे त्यांनी मतभेदाचे प्रकटीकरण. मतभेदाचे प्रकटीकरण हा पहिला. या पहिल्या टप्प्यात मतभेदांना लपविले जाऊ नये, तर त्यांना खुलेपणाने समोर ठेवले जावे. पॉलेटच्या मते एकीकरण तोपर्यंत असंभव आहे जोपर्यंत आम्हाला हे समजत नाही की आपल्यात मतभेद काय आहेत. यासाठी संघर्षाला पूर्णपणे जाणून घेणे आवश्यक असते. तसेच संघर्षाच्या मूळ कारणापर्यंतही जाता आले पाहिजे.
संघर्षात सहभागी दोन्ही बाजूंनी आपले विरोध पूर्ण एकमेकासमोर ठेवावेत हेच पहिल्या टप्प्यात अभिप्रेत आहे. मतभेदाचे प्रकटीकरण यात काय सांगितलं आहे? या पहिल्या टप्प्यात मतभेदांना लपवले जाऊ नये तर त्याला खुलेपणाने समोर ठेवले पाहिजे आणि फॉलेटचे एकीकरण तोपर्यंत असंभव आहे जोपर्यंत ते आपल्याला कळत नाही. दुसरं जे एकीकरणाचा आधार सांगितलेला आहे, संपूर्ण संघर्षाची विभागणी. संपूर्ण संघर्षाची विभागणी हा दुसरा आधार संपूर्ण एकीकरणाचा आधार मधला. संपूर्ण संघर्षाची विभिन्न घटकात विभागणी करणे हा एकीकरणाचा दुसरा आधार आहे. अर्थात संघर्षात सहभागी दोन्ही पक्षाच्या मागण्यावर विचार करणे व समजून घेण्यासाठी त्यांना विभिन्न भागात विभाजित करावे. यामुळे मागण्यांची बारकाईने पडताळणी केल्या जाऊ शकते. या टप्प्यात मागण्यांच्या मानसशास्त्रीय प्रभावाचे विश्लेषण केले जाते व ज्या मागण्या वास्तविक आहेत आणि ज्यांची पूर्तता विशेषत्वाने करणे आवश्यक आहे त्यांना वेगळे केले जाते. कारण काही मागण्या या केवळ प्रतिकात्मक स्वरूपाच्या असतात तर काही प्रतिकात्मक वापर मूलत कशासाठी झाला आहे हे शोधणे महत्त्वाचे असते. अशा अवलोकनाचे मूळ मागण्या किंवा कारणे समोर येतात. हे संपूर्ण संघर्षाची विभागणी आहे. तिसरा तो आधार आहे संघर्षाचे पूर्वानुमान. संघर्षाचे पूर्वानुमान. संघर्षाचे पूर्वानुमान हे आधार पहा. संघर्षाचे पूर्वानुमान करणे एकीकरणाचा तिसरा व अंतिम आधार आहे. पूर्वानुमानाचा अर्थ म्हणजे संघर्षाची उपेक्षा करणे नव्हे तर त्याला वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देणे होय. याचे स्पष्टीकरण देताना फॉलेट एक उदाहरण देते. एका व्यक्तीला कार चालवणे आवडत होते तर त्याच्या पत्नीला पायी चालणे आवडत असे. या संघर्षाच्या बाबीला जाणून घेतल्यामुळे तो व्यक्ती आपल्या पत्नीला रविवारी सकाळीच टेनिस खेळून थकवून टाकीत असे. कारण त्यानंतर त्याला माहीत होते की दुपारी बाहेर फिरायला जायच्या प्रस्तावावर त्याच्या पत्नीचे उत्तर काय असेल ते निश्चितच आता त्याच्या इच्छेप्रमाणे येईल. आणि फॉलेटच्या दृष्टिकोनातून एकीकरण हे बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे आहे. केवळ प्रतिक्रियाचे पूर्वानुमान पुरे नाही तर चांगल्या प्रतिक्रियेसाठी चांगली तयारीही आवश्यक आहे. या टप्प्यात प्रतिक्रिया किंवा त्याच्या प्रभावाला जाणून घेतले पाहिजे. प्रत्येक पक्षाने दुसऱ्या पक्षाची प्रतिक्रिया समजून घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. उत्तर अथवा प्रतिक्रिया ही दोन प्रकारची असते. वर्तुळागामी व रेखीय टेनिसचे उदाहरण ही याच वर्तुळागामी प्रक्रियेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. आता संघर्षाचे पूर्वानुमान तुम्हाला एक चांगलं उदाहरण सांगितलं आहे पती पत्नींचं. आणि संघर्षाचे पूर्वानुमान करणे ही एकीकरणाची तिसरी व अंतिम आधार आहे असं त्यांना. हा शेवटचा आधार आहे एकीकरणाच्या आधारामधला. आणि संघर्षाची उपेक्षा करणे नव्हे तर त्याला वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देणे होय असं फॉलेट यांनी सांगितलेलं आहे. आता एकीकरणातील अडथळे पहा कोणते आहेत. एकीकरणातील अडथळे आता हे होते आधार. आता एकीकरणाचे अडथळे. पहिला अडथळा आहे पहिला जो अडथळा आहे उच्च बुद्धिमत्ता व शोध प्रवृत्तीचा अभाव. यामध्ये पहा एकीकरणासाठी उच्च बुद्धिमत्ता, आकलन शक्ती, भेदक दृष्टी
आणि प्रभावशाली संशोधक वृत्तीची आवश्यकता असते. जोपर्यंत उच्च बुद्धिमत्ता व शोध प्रवृत्ती असणार नाही तोपर्यंत एकीकरणाद्वारे संघर्ष रचनात्मक पद्धतीने सोडविणे अशक्य असते. यामध्ये आपल्याला म्हटलं आहे एकीकरणासाठी उच्च बुद्धिमत्ता आणि आकलनशक्ती, भेदक दृष्टी, प्रभावशाली संशोधक वृत्ती यांची काय असते आवश्यकता असते. जोपर्यंत उच्च बुद्धिमत्ता आणि शोध प्रवृत्ती असणार नाही तोपर्यंत एकीकरणाद्वारे संघर्ष रचनात्मक पद्धतीने सोडविणे अशक्य आहे. दुसरं आहे वर्चस्व गाजविण्याची सवय. वर्चस्व गाजवण्याची सवय. दुसरा जो अडथळा आहे वर्चस्व गाजवण्याची सवय. कॉलेजच्या मते काही लोकांना इतरांवर वर्चस्व गाजविण्यातच आनंद मिळत असतो. एकीकरण हे नीरस असते. त्यातून विजयाचे समाधान आणि संघर्षाचा रोमांच दोन्हीही अनुभवता येत नाही असे काहींचे मत असते. आणि कॉलेजच्या अशा स्वभावाच्या लोकांना आपले मत लादण्याची सवय झालेली असते आणि ते एकीकरणाऐवजी वर्चस्वालाच प्राथमिकता देतात. काय सांगितलं आहे? वर्चस्व गाजविण्याची सवय. कॉलेजच्या मध्ये काही लोकांना इतरांवर वर्चस्व गाजवण्यात काय आनंद मिळते आणि एकीकरण आणि हे कसे असते एकीकरण असते नीरस असते. त्यातून विजयाचे समाधान आणि संघर्षाचा रोमांस असा दोनही अनुभवता येत नाही. आणि कॉलेजच्या मते असं म्हटलं आहे याच्यातून तो कोणाचा फायदा होतच नाही. उलट यामधून आपली सवय लादण्याची इच्छा इतरांवर निर्माण होते असे कॉलेज यांचे मत आहे. नंतर आहे समस्याला सिद्धांत बनविणे. समस्याला सिद्धांत बनविणे. समस्याला सिद्धांत बनविणे. समस्याला सिद्धांत हा तिसरा. समस्याला सिद्धांत बनविणे. झटपट उपाययोजनेसाठी प्रस्तावित गतिविधी किंवा व्यावहारिक मुद्द्यांना सिद्धांताचे स्वरूप दिल्या जाते. लोक हे नेहमी विसरून जातात की उपस्थित समस्येला सिद्धांत बनवले नाही तर ही सहज सोडविल्या जाऊ शकते. समस्येला सिद्धांत बनवणे यामध्ये पलेट यांचं असं म्हणणं आहे जोपर्यंत एखाद्या सामान्य विचाराला फार मोठा उतार चढाव करून फार मोठं हे महान आहे खूप असं मोठं आहे असं त्याला उहापोह करून सामान्य घटनेला फार मोठा दुजोरा देणं हे समस्या सूत्रांचे निराकरण नाही. तर यामध्ये अधिकच आपण गुंतागुंतीचं कारण यामध्ये बनू शकतो असे पॉलेट यांचे मत आहे. तत्पूर्वी 1 मिनिट थांबा विद्यार्थी मित्रांनो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता हे होते आपलं समस्येला सिद्धांत बनविणे. नंतरचा आधार आहे भाषेचा वापर. नंतर आहे नेत्याद्वारे निर्मित अनावश्यक प्रभाव आणि नंतरचा जो आहे प्रशिक्षणाचा अभाव. हे सर्व सामाजिक एकीकरणाचे अडथळे आहे. याचा जो PDF आहे मी आपल्या ग्रुपवर शेअर करतो. नक्की वाचा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.